नमस्कार, मी डॉक्टर प्रणिता. श्री विश्वंभर आयुर्वेदा या आपल्या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपल्या प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात ही नारळापासून होते, कारण धार्मिक दृष्टीने त्याला तेवढं महत्त्व आहे. आपल्या आरोग्यासाठी नारळाचे भरपूर फायदे आहेत. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नारळाबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत. नारळ पाणी, खोबरं हे आपल्या आरोग्यासाठी उत्तम आहे. शरीराचं पोषण करते, इम्युनिटी वाढवते, त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर आहे, इलेक्ट्रोलाइटची कमतरता भरून काढते. म्हणून नारळ पाणी, ओलं खोबरं, सुकं खोबरं याचं जास्तीत जास्त सेवन करण्याचा लोकांचा प्रयत्न असतो. परंतु प्रत्येक पदार्थाचे गुणधर्म वेगवेगळे असतात. नारळ पाण्याचे गुणधर्म वेगळे आहेत, ओल्या खोबऱ्याचे गुणधर्म वेगळे आहेत, सुक्या खोबऱ्याचे गुणधर्म वेगळे आहेत. तसेच प्रत्येक व्यक्तीची प्रकृती ही वेगवेगळी असते. त्याच्यामुळे तो ठराविक पदार्थ खाणं काही व्यक्तींसाठी फायदेशीर ठरू शकतं, तर काही व्यक्तींसाठी त्रासदायक ठरू शकतं. म्हणूनच नारळ पाणी, ओलं खोबरं, सुकं खोबरं याचे गुणधर्म काय आहेत, आयुर्वेदाच्या ग्रंथात याच्याबद्दल काय सांगितलेलं आहे, याचं सेवन कोणी करावं, कोणी करू नये आणि याचं सेवन करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी, अशी सर्व ग्रंथोक्त माहिती आज आपण बघूयात. नारिकेलोदकं स्निग्धं स्वादु वृषं हिमं लघु तृष्णा पित्ता नीलहरम दीपनम बस्ती शोधनम असे नारळ पाण्याचे गुणधर्म आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहेत. म्हणजेच नारळ पाणी हे स्निग्ध गुणाचं आहे. शरीरातील रुक्षता, कोरडेपणा कमी करून शरीराला ओलावा देते. चिकटपणा, ल्युब्रिकेशन, मऊपणा याच्यामुळे शरीराला मिळतो. हे गोड चवीचं आहे. वृक्ष आहे म्हणजे शुक्रधातू वाढवणारे आहे. जर पुरुषांमध्ये स्पर्म काउंट कमी असेल, इन्फर्टिलिटीची समस्या असेल, तर त्यांनी नारळ पाणी प्यावं. हे थंड गुणाचं आहे. लघु आहे म्हणजे पचायला अतिशय हलकं आहे. नारळ पाणी हे तृष्णा शमन करणारं आहे. जर तुम्हाला वारंवार तहान लागत असेल, घशाला कोरड पडत असेल, कितीही पाणी पिलात तरी तहान भागत नसेल, तर नारळ पाणी प्यावं. याने सतत तहान लागत नाही. नारळ पाण्याच्या गुणांमुळे हे शरीरातील वाढलेल्या वातपित्त दोषाचं शमन करते. जर तुम्हाला पित्ताचा त्रास आहे, हायपर ॲसिडिटीचे पेशंट्स असतील, तर त्यांनी नारळ पाणी पिल्यानंतर पित्ताचा त्रास कमी होतो. वाताचे आजार असणारे लोकही नारळ पाणी पिले तर त्यांचा वाताचा त्रास कमी होतो. हे दीपन करणारे आहे म्हणजेच पचनशक्ती सुधारण्यासाठी मदत करते. त्याच्यामुळे पचनाच्या समस्या असणाऱ्यांनीही नारळ पाणी प्यावं. हे बस्ती शोधन करणारे आहे म्हणजेच मूत्रमार्गाची शुद्धी करणारे आहे. डायुरेटिक प्रॉपर्टीज याच्यामध्ये आहेत. त्याच्यामुळे UTI, लघवीच्या तक्रारी असणाऱ्यांसाठी नारळ पाणी हे औषधाप्रमाणे काम करते. तर हे नारळ पाण्याचे 10 अतिशय महत्त्वाचे फायदे मी तुम्हाला सांगितले. असे भरपूर लोक आहेत जे दररोज नित्यनियमाने नारळ पाण्याचं सेवन करतात किंवा जास्तीत जास्त नारळ पाणी पिण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. परंतु असं न करता तहानेनुसार थोड्या थोड्या वेळाने तुम्ही नारळ पाणी पिलात तरी चालते. फक्त नारळ फोडल्यानंतर ते पाणी जास्त वेळ साठवून ठेवू नये किंवा फ्रीजमधील थंड नारळ पाण्याचं सेवन करू नये. ते आरोग्यासाठी घातक ठरते. नारळ पाणी हे नेहमी सकाळी किंवा दुपारी प्यावं. रात्री उशिरा नारळ पाणी पिणं टाळावं, कारण याच्यामुळे शरीरातील कफ जास्त वाढण्याची शक्यता राहते. पावसाळ्यामध्ये किंवा थंड वातावरणामध्येही नारळ पाण्याचं सेवन कमीत कमी करावं. नारळ पाणी हे थंड गुणाचं असल्यामुळे, कफ वाढवणारं असल्यामुळे ज्यांना सर्दी, खोकला, दमा, सायनसचा त्रास आहे किंवा इतर कफाचे आजार आहेत, त्यांनी नारळ पाण्याचं सेवन करू नये. याने शरीरातील कफ वाढून हे कफाचे आजार जास्त वाढू शकतात. ज्यांना जुलाब आहे त्यांनीही कमीत कमी प्रमाणात नारळ पाणी प्यावं. याने जुलाबानंतरचं डिहायड्रेशन कमी होतं, इलेक्ट्रोलाइटची कमतरता भरून निघते. परंतु जुलाबामध्ये जर तुम्ही जास्त प्रमाणात नारळ पाण्याचं सेवन केलं तर याने जुलाबाचं प्रमाण वाढूही शकतं. नारळ पाणी हे लघवी साफ होण्यासाठी चांगले असले तरी ज्यांना किडनीचे आजार आहेत, शरीरात पाणी साठून अंगावरती सूज येते, ज्यांच्या शरीरामध्ये पोटॅशियमचं प्रमाण जास्त आहे किंवा ज्यांना पोटॅशियम सप्लिमेंट सुरू आहेत, त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच नारळ पाणी प्यावं. कारण नारळ पाण्यामध्ये पोटॅशियमचं प्रमाण आधीच जास्त असतं आणि याच्यामुळे रक्तातील पोटॅशियमचं प्रमाण गरजेपेक्षा जास्त वाढू शकतं, ज्याला हायपर कॅलॅमिया असं म्हणतात. किडनीचे आजार असणाऱ्यांमध्ये किडनी पोटॅशियम शरीराच्या बाहेर टाकू शकत नसेल तर याने किडनीवरती ताण येण्याची शक्यता राहते. नारळ पाणी हे हृदयासाठी चांगले असले
तरी रक्तदाबाची अशी काही औषधं आहेत की ज्याच्यामुळे शरीराबाहेर पोटॅशियम टाकण्याची प्रोसेस स्लो होते. त्या पोटॅशियममुळे ब्लड प्रेशर कमी राहण्यासाठी मदत मिळते. त्याच्यामुळे तुम्हाला ब्लड प्रेशर कमी करण्यासाठीची औषधं सुरू असतील तर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानेच नारळ पाणी प्यावं. लघवी साफ करण्यासाठी काही औषधं तुम्ही घेत असाल, डायुरेटिक्स घेत असाल तर शरीरामध्ये पोटॅशियम रोखलं जातं. त्याच्यामुळे लघवी साफ करण्यासाठीची किंवा रक्तदाबाची औषधं तुम्हाला सुरू असतील तर तुम्ही नारळ पाणी पिताना डॉक्टरांचा सल्ला नक्कीच घ्यावा. जेव्हा आपण कोवळ्या पक्व नसलेल्या नारळाचं पाणी पितो तेव्हा ते थोडंसं चवीला तुरट आंबट असं लागतं. आणि आत्ता जे आपण नारळ पाण्याचे गुणधर्म बघितलेले आहेत त्याच्यामध्ये नारळ पाण्याची चव गोड सांगितलेली आहे. त्याच्यामुळे पूर्ण पक्व झालेल्या किंवा मलाई तयार झालेल्या नारळाचं पाणी तुम्ही पिलात तरच हे सर्व फायदे तुम्हाला होतील. आता नारळाच्या फळाचे म्हणजेच खोबऱ्याचे गुणधर्म आपण बघूयात. नारिकेल फलम शीतम दुर्जरम बस्ती शोधनम विष्टंबी बृहणम बल्यम वातपित्तास्त्र दाहनुत. म्हणजे जे नुकतंच तयार झालेलं ओलं खोबरं आहे ते शीत म्हणजेच थंड गुणाचं आहे. दुर्जर आहे म्हणजेच पचायला कठीण आहे, याला पचायला वेळ लागतो. त्याच्यामुळे ज्यांना पचनाच्या समस्या आहेत त्यांनी खोबऱ्याचं सेवन कमीत कमी करावं किंवा याचं सेवन करू नये. हे बस्ती शोधन करणारं आहे म्हणजेच मूत्रमार्ग स्वच्छ ठेवण्यासाठी मदत करते. विष्टंबी आहे म्हणजे जर तुम्ही खोबऱ्याचं जास्त प्रमाणात सेवन केलं तर याच्यामुळे कॉन्स्टिपेशन, गॅसेस, पोट फुगणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात. हे बृहण करणारं आहे म्हणजेच रस रक्तापासून ते शुक्र धातूपर्यंतच्या सर्व धातूंचं पोषण करणारं आहे. बल्य आहे म्हणजे शरीराला शक्ती देणारा आहे, ताकद देणारा आहे. त्याच्यामुळे ज्यांना वजन वाढवायचं आहे, तब्येत वाढवायची आहे त्यांनी ओल्या खोबऱ्याचं सेवन करावं. वातपित्तास्त्र दाहनुत म्हणजेच हे शरीरातील वाढलेले वातपित्त दोष, रक्तदुष्टी, दाह म्हणजेच आग, उष्णता हे सर्व कमी करण्यासाठी मदत करते. आता जो जुना नारळ असतो म्हणजे सुकं खोबरं त्याचे गुणधर्म आयुर्वेदामध्ये काय सांगितलेले आहेत तर तदेव जीर्ण गुरुपित्तकारी विदाही विष्टंभी मतंग भिषकभी. म्हणजेच असं वैद्यांचं मत आहे की जुना नारळ म्हणजे सुकं खोबरं हे गुरु म्हणजेच पचायला जड असतं, पित्तकारक आहे म्हणजेच पित्त ॲसिडिटी वाढवणारं आहे. कारण तुम्ही सुक्या खोबऱ्याचं जास्त प्रमाणात सेवन केलं तर ते पचायला वेळ लागतो, त्याच्यामुळे पित्त वाढतं. दाह म्हणजेच आग निर्माण होते, उष्णता वाढते. सुकं खोबरं जास्त प्रमाणात सेवन केलं तर कॉन्स्टिपेशन, पोट फुगणे, गॅसेस अशा समस्या निर्माण होऊ शकतात. कारण खोबरं सुकल्यानंतर त्याची चव बदलते, ती गोड राहत नाही, त्याचा विपाक बदलतो आणि सुक्या खोबऱ्यामध्ये तेलाचं प्रमाण जास्त असतं, फॅट कंटेंट जास्त असतात. त्याच्यामुळे जास्त तेलकट, स्निग्ध असं सेवन केल्यानंतर शरीरातील पाचक पित्त वाढून ॲसिडिटी वाढू शकते. त्याच्यामुळे तुम्हाला आधीच ॲसिडिटी असेल, पित्ताचा त्रास असेल तर दिवसभरामधून 1-2 सुक्या खोबऱ्याचे तुकडे तुम्ही खडीसाखरेसोबत किंवा गुळासोबत खाऊ शकता किंवा भाज्या बनवताना चटण्यांमध्ये वाटून त्याचा वापर करणं कधीही सेफ राहील. बाकी कोणतीही गोष्ट आपल्या आरोग्यासाठी कितीही चांगली असली तरी अति प्रमाणात त्याचं सेवन करू नये, नाहीतर फायदा होण्याच्या ऐवजी तोटा होतो. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नारळ पाणी, ओलं खोबरं, सुकं खोबरं याची संपूर्ण ग्रंथोक्त माहिती सांगितली. याचं सेवन कोणी करावं, कोणी करू नये, सेवन करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी हे सविस्तर आपण पाहिलं. तर ही उपयुक्त माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. पुन्हा भेटूयात नवीन टॉपिकसोबत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.